तर ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेची संपूर्ण चर्चा सुरू आहे राज्याच्या राजकारणामध्ये आणि आपल्या कार्यक्रमात देखील, त्याच पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा। मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती कोणाला, या संदर्भातला पुढचा प्रश्न आपला आहे आणि त्या संदर्भात आपल्या या अहवालामध्ये AI सर्व्हेमध्ये काय नेमकी आकडेवारी आलेली आहे ते पाहूया। आपण बघतोय महत्त्वाचा प्रश्न या सर्वे मधला, महा AI सर्वे मधला, मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती कुणाला? पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांना आहे, दुसरी पसंती आहे एकनाथ शिंदे, तिसरी पसंती आहे उद्धव ठाकरे यांना। या तीनही नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे हे 2 वर्ष मुख्यमंत्री आहेत, तर उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते। पहिल्यांदा जाऊयात विश्वास पाठक यांच्याकडे। पाठक जी, आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांना पहिली पसंती मिळताना दिसते। 5 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी ज्या प्रकारचं निष्कलंक आणि चांगलं सरकार चालवलं आणि जे काही विकासाचे काम होते, जलयुक्त शिवार असो, समृद्धी महामार्गासारखं स्वप्न बघणं असो आणि अटल सेतू असो, तर त्यांनी ती चुणूक दाखवली होती। त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस इंडिव्हिज्युअली नक्कीच आज सर्वात जास्त लोकप्रिय आहेत। मात्र महायुतीचा प्रश्न असा आहे की आमच्या दृष्टीने मुख्यमंत्री कोण होणार हा विषयच नाही। तिघं मिळून आम्ही एकत्र लढतोय, तिघांना मिळून आमच्या ज्या जागा आहेत त्याला टॅलीला कसं वाढवता येईल, 200च्या वर कसं जाता येईल, हाच आमच्या समोरचा प्रश्न आहे। अगदी संजना घाडीजी, आपण बघतोय मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांना सुद्धा पसंती आहे, मात्र तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळताना दिसते। काय प्रतिक्रिया आपली? उद्धवजींनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात, कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, मला वाटतं महाराष्ट्रातील जनता ते विसरलेली नाहीये। आणि नक्कीच ज्याप्रमाणे आता फडणवीस यांची स्तुती यांनी केली किंवा शिंदे ना दुसरी पसंती दिली म्हणून सांगितलं जाते, तर त्यांच्या काळात झालेली ही जी महाराष्ट्रातले उद्योगधंदे जाणं असेल, महाराष्ट्राचं आर्थिक खच्चीकरण असेल, म्हणजे अगदी बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, तुमचं सोलार एनर्जी प्रकल्प असेल, किंवा मुंबईतले महत्वाचे जे गोष्टी, कॉटन कॉर्पोरेशन पासून, नावाशिवा पोर्ट पासून, डायमंड मार्केट पासून, रिझर्व्ह बँकेचं हेड ऑफिस, सगळ्याच गोष्टी कशा पद्धतीने मुंबईपासून तुटून गेल्या याची जाणीव आम्ही महाराष्ट्रभर पुन्हा एकदा त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला नक्कीच दिसेल। लाडकी बहीण हे ज्या पद्धतीने पसरवलं जात आहे किंवा लोक, काही महिलांच्या अकाउंटला पैसे आता पोहोचत आहेत, आम्ही पुन्हा एकदा सांगतो, हे पैसे अकाउंटवर पोहोचत असेल, त्यांना लाभ मिळत असेल तर खरोखर चांगली गोष्ट आहे। परंतु हे करत असताना लाडका भाऊ योजना आहे, आम्ही असं म्हणतोय की लोकांच्या ताटात मासे वाढण्यापेक्षा ना, ते मासे पकडण्याची कला शिकवणं खूप महत्वाचं आहे। रिझर्व्ह बँकेचं ऑफिस कुठे गेलं? व्यावसायिक प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना कणखर तयार करणं, ना की त्यांना मोफत गोष्टींची। अगदी संजनाजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। वाघमारेजी, थोडक्यात बोला तुम्ही। काय आहे बघा, आम्ही ते म्हणतात मासे पकडायला शिकवा, आम्ही त्यासाठी योजना आणली आहे मुख्यमंत्र्यांनी, अप्रेंटिसशिपची लाडका भाऊ योजना। बरोबर, की तुम्ही कुठच्याही कंपनीमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप करा, इंटर्नशिप करा, तुम्हाला 6,000 12वी असेल, ग्रॅज्युएट असेल तर 8,000, त्याच्या पुढे 10,000 तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे। अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला समीरन सर। अगदी समीरन सर,